नमस्कार. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या उपक्रमात मी वैशाली सरवणकर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही मराठी भाषेचा प्रचार प्रसार संवर्धन यासाठी कार्य करणारी संस्था आहे. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या समाज माध्यमातून या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा महाराष्ट्रभर प्रसार होत आहे. याचाच एक भाग म्हणजे बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा उपक्रम समृद्ध बोलींची ओळख. प्रत्येक भाषेला तिच्या बोलींचा गोतावळा असतो, तसा तो मराठी भाषेलाही आहे. वऱ्हाडी, नागपुरी, अहिराणी, मालवणी, पोवारी, झाडी बोली, बेळगावी आदी प्रादेशिक बोलीभाषा म्हणजे माय मराठीच्या लेकी सुनाच आहेत. या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण बोलींनी मराठीच्या समृद्धीलाही हातभार लावलेला आहे. या बोली म्हणजे मराठीच्या एकाच अंगणात बहरलेल्या वेली होत. प्रदेशानुसार या बोली बदलत असल्या तरी या बोलींची वर्णमाला, प्रत्यय, वाक्यरचना यांच्या अभ्यासातून त्यांचे मराठी भाषेशी असलेलं नातं लक्षात येतं. म्हणूनच मराठीला सक्षम समृद्ध करणाऱ्या या बोलींचाही अभ्यास तितकाच महत्वपूर्ण ठरतो. हे लक्षात घेऊनच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील विविध बोलींचा परिचय घडवणारा उपक्रम आपल्यासाठी आणला आहे, ज्याचं नाव आहे समृद्ध बोलींची ओळख. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प 21 मार्च रोजी गुंफलं गेलं आणि आज या कार्यक्रमाचं 10वं सत्र आहे. मात्र आजच्या सत्रातील बोलीची ओळख करून घेण्यापूर्वी मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर अमेय गोखले यांना विनंती करते की त्यांनी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून द्यावी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचं प्रतिष्ठानतर्फे सर्वप्रथम स्वागत आहे. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना जून 2017 मध्ये झाली. पण तसं बघितलं तर व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून हा एक समूह किंवा ग्रुप त्याच्या आधीपासून कार्यरत होता. मराठीसाठी तळमळीने काम करणारी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं, त्याचं उदाहरण म्हणजे हे प्रतिष्ठान आहे. मराठी हा केवळ भावनिक मुद्दा न ठेवता त्याला वैज्ञानिक बैठक आहे आणि त्याच्या विचारातूनच काम करताना ह्या समूहातील माणसांना आपली एक संस्था असावी अशी गरज भासायला लागली आणि त्या विचारातूनच जून 2017 मध्ये म्हणजे बरोबर 4 वर्षापूर्वी या प्रतिष्ठानची स्थापना बारामतीच्या कृषी केंद्रामध्ये डॉक्टर वसंत काळपांडे सरांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे नामवंत विश्वस्त सदस्य या संस्थेला लाभलेले आहेत. संस्थेचे हेतू आणि उद्दिष्ट थोडक्यात बघायची तर तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष कृती यातून नवीन मराठी साहित्य निर्मिती आणि मराठी शाळांचं संवर्धन करताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून ही संस्था फार मोठ्या प्रमाणावर काम करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यावर लेखन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे वेगवेगळे ज्ञानवर्धक उपक्रम आणि माहिती ही संस्था वेळोवेळी हाती घेतात. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उत्कृष्ट असतंच, ते अधिक उत्कृष्ट कसं करता येईल यासाठी वेगवेगळे उपक्रम संस्थेने वेळोवेळी राबवलेले आहेत आणि राबवत आहे. माध्यम निवडताना शिक्षक आणि पालक यांचे प्रबोधन करून त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्याचं काम संस्थेने वेळोवेळी केलेलं आहे. मराठीत शैक्षणिक साहित्याची निर्मिती जास्तीत जास्त करणे, मराठीतल्या वेगवेगळ्या बोलीभाषांचं संवर्धन करणे, जसा आत्ताचा हा उपक्रम, मराठीचे शब्दकोश निर्माण करणे, यावरती ही संस्था काम करत आहे.
संगणकावर मराठी, इंग्रजी तसंच इतर भाषांचं साहित्य भाषांतरित करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यासाठी ही संस्था नेहमीच सक्रिय आहे. मुलांना अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम संस्थेने आतापर्यंत हाती घेतले. त्यात वाचन कट्ट्याचाही समावेश आहे. मराठी माध्यमातील यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा आपण लोकांसमोर आणलेली आहे. मराठी ही प्रशासकीय, लोकव्यवहार, आर्थिक व्यवहार भाषा म्हणून पुढे यावी म्हणून आपण प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे संगणकावर मराठी भाषा संवर्धनासाठी विविध युनिकोड फॉन्ट निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या संस्थेने हाती घेतले. संस्थेचे वेगवेगळे उपक्रम आणि आतापर्यंतची वाटचाल सांगायची झाली तर त्याला वेगळा आपल्याला कार्यक्रमच करायला लागेल. त्यामुळे मोजक्या वेळेमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या संस्थेच्या अधिकाधिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या संस्थेशी तुम्ही सर्वांनी जोडले जा आणि याच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. धन्यवाद डॉक्टर अमेय, मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, समृद्ध बोली या कार्यक्रमाच्या आजच्या सत्रात आपण ओळख करून घेणार आहोत बेळगावी बोलीची. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या बेळगाव आणि आजूबाजूच्या सीमा भागात बोलली जाणारी भाषा म्हणजे बेळगावी भाषा. कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक भाषांच्या प्रभावातून जन्माला आलेली ही भाषा. मात्र कानडी भाषेचा या भाषेवर अधिक प्रभाव असल्याने काहीसं हेल काढत बोलली जाणारी बेळगावी भाषा ऐकायला गोड वाटते. बेळगावची आल्हाददायक हवा, बेळगावी घरगुती लोणी, गोड कुंदा या सर्व गोष्टी प्रसिद्ध आहेतच, पण बेळगावी भाषा या सर्वांवर मात करणारी आहे. या कानडी मिश्रित बेळगावी भाषेचा खास लहेजा जसा पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब मधून प्रत्ययाला येतो, तसाच तो प्रकाश नारायण संतांच्या लंपनच्या कथांमधूनही अनुभवाला येतो. अशा या खास वैशिष्ट्यपूर्ण बेळगावी भाषेची ओळख करून देण्यासाठी आज आपल्याकडे श्री विजयकुमार दळवी सर आलेले आहेत. सर, मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करते. नमस्कार. चंदगड येथे वास्तव्याला असलेले दळवी सर दैनिक तरुण भारत मध्ये पत्रकारिता करतात. याशिवाय कादंबरी, ललित लेखन, कथा लेखन, काव्य लेखन अशा विविध प्रकारचे लेखन ते सातत्याने करत असतात. जोगवा, साखरशाही, सुलक्षणा, धनगरवाडा या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. याशिवाय त्यांचा स्वप्नबेल हा काव्य संग्रह, तसंच अपराध आणि व्हाईटनर हे 2 कथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. नातं मामा भाचीचं आणि धनगरवाडा या 2 चित्रपटांसाठी सरांनी कथा लेखन केलं आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे धनगरवाडा या चित्रपटासाठी सरांना राज्य शासनाचे 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय राज्य शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार अशा अनेक सन्माननीय पुरस्कारांनी सरांना गौरवण्यात आलेलं आहे. सरांच्या कार्यक्रमात आपलं पुनश्च स्वागत आणि मी आपल्याला विनंती करते की आजच्या सत्रातील बेळगावी बोलीच्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात करावी. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान संस्थेने मला बेळगावी बोली भाषेबद्दल बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा या मंडळाचे ऋण व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. कारण मला अशा एका व्यासपीठाची गरज होती. बेळगावच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अनेकदा बेळगावच्या बोली भाषे संदर्भात विचार व्हावा असे वाटत असताना देखील अशा या विषयाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालेलं होतं. पण ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान संस्थेने वेगवेगळ्या बोली भाषा जतन करण्याच्या दृष्टीने जे पाऊल टाकलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि तुमचं या मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं मला वाटतं. ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचे मुक्त कंठाने गोडवे गायलेले आहेत. मराठी सारखी सर्वार्थाने समृद्ध अन्य दुसरी भाषा जगाच्या पाठीवर नसल्याचे अनेक दाखलेही इतिहास संशोधक नेहमीच देत असतात.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून याचा सातत्याने उहापोह होत असतो. मराठी भाषा इतकी प्राचीन आहे की तिचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारे संशोधक होतात, पण मराठीचे संशोधन कधी पूर्ण होत नाही. म्हणूनच मराठी भाषेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मराठी भाषेची प्रांतपरत्वे विविध रूपं पाहायला मिळतात. दर 10-10 किलोमीटरच्या अंतराखाली बोली भाषा बदलत जाते. प्रत्येक गावच्या मातीला एक वेगळा सुगंध असतो. बोली भाषेत बेमालूमपणे मिसळला जातो. परिणामी विविध भागातील शब्दांचे माधुर्य त्यातून शब्दसंग्रह वाढल्याने आज मराठी भाषा जगाच्या पाठीवर आपले वेगळे अस्तित्व टिकून आहे. मालवणी, कोकणी, चंदगडी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, वडारी, खानदेशी, ऐराणी, आगली, पुणेरी अशा विविध बोली भाषा आपल्या नजरेसमोर येतात. महाराष्ट्रात विभागवार मराठीच्या 72 बोली भाषा आहेत आणि विशेष म्हणजे जग जवळ आलेलं असलं तरी आपल्या बोली भाषा कसोशीने टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेळगावच्या सीमा भागात कन्नड प्रभावाने निर्माण झालेली वेगळीच मराठी बोली भाषा बोलली जाते. संपूर्ण खानापूर, बेळगाव, चिक्कोडी आणि चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात या भाषेचा प्रभाव आहे. बेळगावच्या भाषेतील सुरावट कर्णमधुर असून त्यात वेगळा गोडवा आहे. मिया, तिया, कास, खट्टे, जवलीस, यवलीस, करुलीस अशा सर्व नामांनी सुरू झालेल्या भाषेने आपले एक वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे. 1000 ते 2000 नवे शब्द मराठी भाषेला बेळगावच्या बोली भाषेने बहाल केले आहेत. ही भाषा सीमा भागातील 15 ते 20 लाख लोक बोलतात. हुंदळा, बदिस, निसन, खेटून, म्हणी, फडांगा, वांगड, अडगारी, बंत, हडग, मैदान, सुडगाड, बारकोल, गल्लोल, इळगी असे शब्द सांगत बसणे म्हणजे धान्याच्या कोठारातील एक एक दाना मोजण्याचाच प्रकार होईल. बेळगावच्या उपनगरातील येळूर, मंडोळी, उचगाव, बेळगुंदी, सोनोली, कल्लेहोळ, सुळगा, हिंडलगा, बेन्नाळी, सावगाव, कडोली, बाळेगुंद्री, सांबरा, हुनगा, हलगा, बस्तवाड, कंगराळे, यमनापूर, काकती, चिरमुरी, गोजगे, आंबेवाडी, बसुर्ते, सुरुते, शिनोळी या गावातून अजून या बोली भाषेचा जागर सुरू आहे. ही सारी गावं बेळगावच्या 10 किमी अंतराच्या परिघात आहेत, परंतु शहरी बोली भाषेचा प्रभाव या गावावरील बोली भाषेवर अजून तरी पडलेला नसल्यामुळे ग्रामीण बोली भाषा आपले अस्तित्व टिकून आहे. अहो खुल्या गावात जाऊन निसाय लेकरं बाळ चकोट हात आहे ना, मागल्यांदा तुझी थोरली जाऊ शीक पडेली ने ती सत्ता बरं आलं काय नाही. औंदू तुमच्याकडे पाऊस पाणी सर्वेकडे चकोट आहे सोड. अंतरसाळी पेरल्याशी काय काळी गजवेली पेरल्याशी बाल्या या अंतरसाळीत गणंगूच लई होत आहे. भातातल्या गणंगामुळे हल्ली राजकारणात बी गणंग वाढवला आहे. म्हणून कोसूत समितीची आमदार पडवल्यात आहे. खुलं घेते नाही, खुल्लं घेते नाही, सर्व तांड आपटून घेऊन पडवल्यात आहे. काय करतला इलाज ते कळे नाही. खुल्यावर आता विश्वासच राहूच नाही. म्हणूकोस हे दिस बघतले आले, नाहीतर आम्ही त्यांनाच महाराष्ट्रात जवळलो. आमच्यात आम्ही तंडोणगीत बसल्यावर ते बाबा आम्हाशी कास घेतील महाराष्ट्रात. आमची वडलं भगवा खांद्यावर होऊन मरून बी गेली. आता आमची बी नाकडं सुडगाडात गेल्यात आहे. पोरासनं तरी महाराष्ट्र दिसून देत म्हणतलं यालाय. दुसरं काय मी या बोलला ते बरोबर आहे का नाही. ही आमची अस्सल बोली भाषा. काही कानडी शब्द या बोली भाषेतून पाहुणचारासाठी येऊन कायमचे आपले झालेले असले तरी भाषेतील गोडवा हृदयाचा ठाव घेतो. परंतु अलीकडे कानडी बोलणारी मराठी माणसं मराठी बोलण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेली तिसरीच बोलीभाषा बेळगावी बोलीभाषा म्हणून खपवण्याचा उद्योग चित्रपट सृष्टीसह पुण्या मुंबईच्या लेखकांनी चालवला आहे. भाकरी गिकरी, भात गीत, भाजी गिजी, मटन गिट्टन, दारू गिरू, बायको गिको, शाळा गेळा, सिनेमा गिनेमा आदी शब्दांचा सर्रास वापर मूळचा कानडी माणूस मराठी बोलण्याचा प्रयत्न करताना करतो. क्रियापद आणि सर्वनामाची उचलबांगडी ही त्याच्याकडूनच होती. आणि विनोद निर्मितीसाठी सिनेमावाले झालं की हो लगीन, केलं की हो जेवण, तुमची फाटली की हो पॅन्ट अशी थिल्लर वाक्य वापरतात. खरं तर ही सीमा भागातील बोली भाषेची थट्टाच म्हणावी लागेल. जेव्हा कन्नड माणूस मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो तीच बेळगावी भाषा असा संबोधण्याचा विविध माध्यमांनी प्रयत्न केलेला असला तरी तो चुकीचा आहे असं मला म्हणायचं आहे. मी असाच एक मराठी प्रिन्सिपॉल
म- एका मराठी कॉलेजचा प्रिन्सिपॉल मूळचा कन्नड आहे, तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न त्याचा कसा असतो हे मी सांगतोय या या पॅराग्राफ मधून. हॅलो, हॅलो, मी प्रिन्सिपल बोलते. 2 दिवस मी धारवाडला गेली होती. काय सांगायची हो, युनिव्हर्सिटीत कामच होती हो तसली. तिकडून आली बघा घरी, तर बायको शीक पडला होता. तिला नेला दवाखान्यात. हेडॅक लई झाली हो. काय म्हटला, मी प्रिन्सिपल बोलते, मला मराठी चॉक्क येते, मी कन्नड शिकली होते. खरे बेळगावला आल्यानंतर बघा हळूहळू मराठी बोलायला शिकले. मराठी लँग्वेज सोपी हो. खरे मला लिहायला येत नाही. आमचे दुसरे प्रोफेसर बरोबर बोलून बोलून मराठी शिकले बघा. फोनवर किती बोलायचे हो. कवा तर या की आमच्याकडं चहा घे पिऊत, वाटली तर जेवण गिवण करूत. बेळगावला बेळगावला मटन गिटन कुंदा गिंदा चांगला मिळते. येता मग. ठेवते बघा फोन. ही जी भाषा बोलली जाते, ही भाषा मूळचा मराठी माणूस बोलत नाही. कन्नड माणूस मराठी बोलण्याचा अशा पद्धतीची भाषा समोर येते. गोंधळात गोंधळ या चित्रपटात अशोक सराफ, तर दादा कोंडकेंच्या पळवापळीमध्ये राघवेंद्र कडफोड या माणसाने मराठी बोलण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या नव्या बोलीला बेळगावी भाषा असे संबोधले आहे. त्यांनी सुद्धा रावसाहेब या नाटकातील रावसाहेबांच्या तोंडी वापरलेली बोली भाषा कन्नड भाषिक माणसाचीच असून ती बेळगावी म्हणून सांगितली गेली आहे. खरी बेळगावी भाषा बेळगावच्या उपनगरातून जी बोलली जाते त्याचा मी एक उतारा इथे सादर करतोय. मी माझ्या मित्राच्या घरी जातोय. माझा मित्र आहे विलास पाटील, त्याच्या घरी जातोय. मग मी तिथं कसं बोलतो, ही भाषा बघा, ही बेळगावी भाषा. मावशी, विलास हाय? विलास आहे नाही, फुलेटे गेलाय, उदाराकडे गेलाय. तिकडे बी नाही ते, फुलेकडे गेला अशाला म्हणा. तपकीर लावतली मी बंद केला नाही की ने, मला फुलेकडे गेले म्हणतात. ते फुलेकडे मैदानाकडे गेलाय. ते नाही कन्नाच्यान क्रिकेट खेळवलाय. ते खेळलं कंदी मी या बघूच नाव ने. काय म्हटलीस? माझ काय त्यातलं गंतूच नव्हतं बघ. होय 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 घेते या म्हणून दिसाय तिकडेच गेलाय. ते फळेकडे पाणी घेऊन गेलाय. काच पाणी पाहिजे सोड, हळ्यात खूप पाणी आहे म्हणा. औंदू भात गीत चकोट गावली नाही. हिरवे रंगीकडे गसली मनीला फिरायला शिकायची ने. गावोस कसं घ्यावं ते? काय म्हटलीस? औंदू चकोट नाही, कसं घ्यावं चकोट राहिलं. पाऊस काय उल्ला पडला मागल्यांदा. माणसानं छत्रीत इबे रोस येई नव्हतं. भात तरी पावसात कशी घे तकतील. खरं औंदू मासोळ्या लई गेल्या म्हणे. माझ बेळगावात ते खायल्या वड्याचं मोनापा भेटलं. तो सांगोगला माझ. काय म्हटलीस? राकस कोपाच्या धरणातल्या सऱ्या मासोळ्या तुमच्या गाद्यात केल्या. बाल्या यल्लूबाईच पावली म्हणतले नाही. बाल्यानून चैनी केल्याची नाही म्हणा. काय म्हटलीस? मासोळ्या गावल्या म्हणून सरावून सोडल्याची. ते बी बरं झालं सोड. देवा धर्माच्या नावाखाली आपण का ऐकलं. सरावण दरवर्षी येतायच नाही. देव काय खाऊ नको म्हणताय. अग्याऊ 200 रुपये किलोची मासोळी फुक्कट गावल्यावर कोण ताण झाकून इब्बे राहील. पिशा कुत्र्यांचा औस पाहिजे त्यास. मासोळ्या खाल्याचे ते बरं झालं. इलास आमाशे बी मासोळ्या घेऊन येलं. इलासाच्या बायको निस्त बी पाठीवरली. निस्त एवढं लई चक्कोट करते घ्याव तू. काय म्हटलीस? मसाला घातल्यावर खुली करणार नाही? तसं नव्हे बाई. जेवण करूचं म्हटल्यावर त्यात जी वस्तूचा लागताय तूच काय कळ नाही. त्या काय कंदी रांधनास. ते जेवणाचं राहून दे. तुझी नात्र कशी आता सांग माच. थोरलीच्या धाकट्यास बरं झालं काय नाही? मागल्यांदा बरं नव्हता नाही त्यास. टायपर झाला काय की ने. बरं झालं, बरं झालं, बरं झालं सोड बाई. देवान सऱ्यासनं चकोट ठुच बघ. चहा नको माझा तर आत्ता निघतच पिऊन येलाव मी या. नाही नाही बळ्यान बोले नाव मी या. खरं तेच सांगोलाव. काय झालं, इष्टीतनं टेनावर उतरलो बघ. तेवढ्यात म्हटल्या हळवाचं गंग्या भेटलं माझ्या शीत. ते घेऊन गेलं हट्टेला आणि तिथे माझ ते जारकिवळीची पिशवी घेऊन मी या म्हटलो दिसाचं जमन आहे माझ म्हणून चहा पियालो. इलासाकडे उल्लसक काम होतं म्हणून गेलो मी या. नाही नाही कंटा पंटा काय नाही. जरा बोलोच रिक्त झालाय. खाईम झाल्या मी तसंच वागताय ते. कंदी हसून घेत बोलताय तर कंदी घरात गेलीस तर बी बोला नाही. मावशी, त्याच्या घराचं काम झालं काय? सलाब टाकताना मुंह उठलं. महावान दोघांसने बी मारल्या. माझ कोणी सांगोसच नाही.
काय म्हटलीस? बोकाड मारून देवपान करूचं आलं. बरं झालं सोड, लोकांची धाई तरी शांत झाली. नाहीतर बी सलाप टाकलेल्या लोकांचं रांदूचं लागे होतच नाही. म्हण पोरं पोरं बरी हात आहे ने, राहून दे सोड, राहून दे सोड. इलाज करणं येता काय की भविष्यात तिकुल्या तिकडेच गेला अशाल. आता वाट बघित थांबनाव मी या, जातो मी या. हरकतीचं काम आहे गावाकड. इलासाकड जरा वेगळंच काम होतं. तसं म्हटलीस तर लईच हरकतीचं बिन हाय. खरं इलाज याला म्हटल्या मी येऊन गेलो म्हणून सांगत्यास. जातो गावाकड, दुग्ध कडतली हात आहे. म्हस दुसऱ्याच बदिसूच घेणार. खुल्या गावात वस्तीत जाऊस महाग झाला. सर बळा विसारलाव. म्हस इकूस झाडच बी होईनाय. म्हस हाय म्हणून बाजार करू लाव. उद्या सकाळ फाल्यावर जरा बेळगावात गड्डे घेऊन जाणार हाव. फुल्ल बी नेतली हात आहे. बघतो पोरं काय काय करू लागताय. येतो झाल्या मी या. नको घ्यायच्या मास, मान कंदी तरी जेवणाचे येतो घे मी या. कंदी पोटातला हंड्या शिकी सांगा माच. तुमच्या घरात तिकमीट चपोट पडताय. तुमच्या घरात 4 घास जास्तीचे आवडीन खातो मी या. काय म्हटलीस? मुंडी मुंडी पुंडी जमन आहे. इलासच सांग मी येलो म्हणून. बघतो जमलं तर परवा चंदी येऊन जाऊचं म्हणून लाव. येतो झाल्या मी या. ही भाषा बेळगावी भाषा आहे. बेळगावच्या उपनगरात 20 लाख लोक ही भाषा बोलतात. बेळगावी बोली भाषा बेळगाव लगतच्या चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात, संपूर्ण बेळगाव तालुक्यात, खानापूर तालुक्याच्या उत्तर भागात आणि हुक्केरी तालुक्याच्या दक्षिण भागात प्रामुख्याने बोलली जाते. बेळगाव शहराच्या जुने बेळगाव, शहापूर, वडगाव, हिंदवाडी, टिळकवाडी, भवानीनगर, शिवाजी कॉलनीसह मूळ बेळगावात बोलली जाते. अलीकडे जाणीवपूर्वक मराठी कुटुंबांना बेळगावच्या विस्तारित विभागात जागा देऊन त्यांचे पुनर्वसन कर्नाटक शासनाकडून केले जात आहे. त्यामुळे भविष्यात मराठी कुटुंबांपेक्षा कानडी भाषिक कुटुंबांची अधिक संख्या पाहायला मिळणार आहे. कोणत्याही मोठ्या शहरातील लोकांचा व्यवसाय शेती नसतो, पण याला अपवाद बेळगाव आहे. जुने बेळगाव, शहापूर येथील लोकांच्या शेत जमिनी आजही आहेत. त्यामुळे तिथे ग्रामीण बोली भाषा जाणवते. बेळगाव शहराच्या 20 किमीच्या परिघात बेळगावी बोली नांदत असून तिचा प्रसार वाढत चालला आहे. बेळगाव उपनगरातील बहुतांशी तरुण सरकारी नोकरीच्या मागे न लावता गवंडी काम, बडगी काम, पेंटिंग काम, सेंटरिंग काम शिकताना दिसत आहेत. 7वी 8वी पर्यंत शिकतानाच बेळगाव जवळ असल्यामुळे उन्हाळी आणि दसऱ्याच्या सुट्टीत गवंड्यांच्या हाताखाली, बडग्यांच्या हाताखाली सुट्टीत जातात. सुट्टीतील कामातून मिळणाऱ्या पैशांनी स्वतःसाठी कपडे खरेदी करतात. पण त्यातून पैसे मिळवण्याची चटक लागून शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आणि पुढे जाऊन ते गवंडी, बडगी होण्यातच धन्यता मानतात. गवंडी काम करता करता मेस्त्री आणि नंतर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होतात. कोरोनाच्या गेल्या 2 वर्षाचा कालखंड वगळता बांधकामाची कामे सतत सुरू असतात. घरे बांधण्याच्या निमित्ताने बेळगाव भागातले लोक कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, गोव्यासह उर्वरित महाराष्ट्रात फिरत असतात आणि त्यांच्या भ्रमंतीने ही भाषा सतत नव्या प्रदेशात जात असते, नव्या लोकांच्या कानावर पडत असते. अलीकडे न्यूनगंडातून ग्रामीण भागात शहरात जाणारा वा शाळेत शिकणारा विद्यार्थी प्रमाण भाषेच्या प्रेमात पडलेला दिसतो. काही वेळा आपल्याला खेडूत समजले जाईल अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे तो आपल्या बोली भाषेतून संवाद साधताना दिसत नाही. मात्र ग्रामीण भागातील महिलांनी ही भाषा टिकविण्यात अनमोल योगदान दिलेले आहे. कुणाच्या पायरीवर बसून महिलांच्या गप्पा सुरू झाल्या की बेळगावी बोलीवरील परिसंवादच सुरू असल्याचा भास होतो. या भाषेला एक सुगंध आहे. आपुलकी आणि प्रेमाचं मिलन झाल्याची अनुभूती आहे. ही भाषा चंद्रसूर्य असे तोपर्यंत टिकली पाहिजे. यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान मार्फत सध्या सुरू असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. बोलीभाषा जिवंत ठेवण्यासाठी अशा एका व्यासपीठाची नितांत गरज होती. ती गरज ज्ञानभाषा प्रतिष्ठानने पूर्ण केलेली आहे. बेळगाव भागात उचगाव, येळ्ळूर, कडोली, सांबरा, निलजी, कुद्रेमणी, बेळगुंदी, माचीगड आदी ठिकाणी दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलन होतात. मराठीच्या जागरासाठी देणग्या गोळा होतात. पुण्या मुंबईचे लेखक येतात. पण कधी बेळगावी बोलीचा विषय परिसंवादात येत नाही. संमेलनाच्या पुण्या अध्यक्षाला बेळगावी भाषेची दखल घ्यावी असे वाटले नाही. परंतु काळच हे उत्तर ठरेल. कोणत्याही भाषेत एखादा शब्द तयार होण्यासाठी हजारो वर्षे जातात. तसेच या बोलीभाषेचे महत्व कळायला काही काळ जावा लागेल. या बोलीभाषेत नारायण आतेवाडकर यांनी अप्पा मास्तर हे पहिले आत्मचरित्र लिहिले आहे. डॉक्टर भीमराव गस्ती यांनी आक्रोश आणि बेरड ही पुस्तके या बोलीत लिहिली आहेत. आजी म्या परदेश पाहिला हे प्रवास वर्णन विजयालक्ष्मी देवगोजी यांनी लिहिलेले आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या कथातूनही बेळगावी बोलीभाषेचे विविध पदर दिसतात. प्रकाश संत यांनीही आपल्या लेखनात बेळगावी भाषेचा उल्लेख केलेला आहे. बेळगावच्या मराठा मंडळ डिग्री कॉलेजच्या प्राध्यापिका सुरेखा मिशाळे या अस्सल बेळगावी भाषेतून फडांग्यांत या बोलूच नकोस हा कथाकथनाचा कार्यक्रम सादर करीत आहेत. सीमा भागात विविध गावातून त्यांचे कार्यक्रम, कथाकथनाचे कार्यक्रम सुरू आहेत. शिवाय अन्य लेखकाकडूनही या बोली भाषेत लेखन सुरू आहे. दुसरा एक उतारा या बोली भाषेतील ग्रामीण भागातील एक गीत सांगतोय. आमचा गेलाय गे पाणी पाजूस मळ्यात गे, आमचा गेलाय गे पाणी पाजूस मळ्यात गे, रात ध्याड वद्दाडताय, रात ध्याड वद्दाडताय, बळाग इसरून राबताय, रात ध्याड वद्दाडताय, बळाग इसरून राबताय, म्हणूकोस आमचं चलताय, आमचा गेलाय गे दिशिरा राबून घाम गाळून दमताय गे, दिशिरा राबून घाम गाळून दमताय गे, रातून उरली घेताय गे, रातून उरली घेताय गे, चार हलस गाड्या देताय गे, कन्ना पन्ना चक्को चकोटल्या चार गोष्टी सांगताय गे, कन्ना पन्ना चार चकोटल्या गोष्टी सांगताय गे, कंदी पोटातलं मुंडी डोके हंताय गे, कान नसल्या कोपातनं पियेत माग बोरमाळ हनुवा म्हणताय गे, आमचा गेलाय गे पाणी पाजूस मळ्यात गेलाय गे, गसली म्हटलं औंदू विसारताय गे, गसली म्हटलं औंदू विसारताय गे, 10 चिल्लाच्या गाद्यात चारूच झाली म्हणताय गे, गसली म्हटलं औंदू विसरताय गे, 10 चिल्लाच्या गाद्यात चारूच झाली म्हणताय गे, अडगाऱ्या पावसान सरलो गे, रात ध्याड राबून शेतकऱ्यास काय गावताय गे, आमचा गेलाय गे पाणी पाजूस गेलाय गे, थोरलं पार गेलाय गवंडी कामास गे, धाकट शिकुलाय बडगी काम गे, थोरली सून हाय बेबरशी, कानड्या मुलकातले बॅड बोलते गे, पोरास निमे ते सांगते गे, ते बी आत्ता फगळोलाय, तांबड्या बाटलीतलं पिओलाय, आमचा गेलाय गे पाणी पाजूस मळ्यात गेलाय गे, कसा करतला ह्यो परपंचा, शिवारात घाटला पैसा यांना नाही, त्याला मिठाचं करतलं काय, आमाशिबी मिळाल्यास काय मिळाल काय सरकारी पगार, आमचा गेलाय गे पाणी पाजूस मळ्यात गेलाय गे. तर अशा पद्धतीची गाणी पण आहेत, गीत आहेत, त्याच्यामध्ये कानडी शब्दांचा उल्लेख होतोय. कानडी भाषेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात त्या बेळगावी बोली भाषेवर आहे. विशेषतः कानडी भाषेतून आलेले अण्णा, अप्पा, अक्का आणि आत्या हे 4 शब्द आपले प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारे मराठी वाङ्मयातील ठरलेले आहेत. अण्णा, अप्पा, अक्का आणि आत्या हे 4 शब्द कानडी भाषेची मराठीला मिळालेली देणगी आहे. तशाच काही ह्या सीमा भागात शिव्या पण आहेत. भाड्या, बावा, बेबरशी त्या शिव्या आहेत. त्या कन्नडमध्ये बाड्याचं मराठीमध्ये भाड्या झालेला आहे. बावा म्हणजे गावात जो भोंदू बाबा येतो त्याला बावा म्हणतात. तर ही बावा ही शिवी म्हणून इथं या सीमा भागामध्ये प्रसिद्ध आहे. बेबरशी ही सुद्धा एक शिवी आहे. फळाला हन्न म्हणतात, प्रत्येक फळाला हन्न म्हणतात. हन्न हा कन्नड शब्द आहे, तो मराठीमध्ये या भागामध्ये फळासाठी हन्न हा शब्द वापरला जातो. लाकडाला नापूड म्हटलं जातं, लिंबूला निंबू म्हटलं जातं, लोण्याला लोणी म्हटलं जातं, लोणच्याला लोणचं म्हटलं जातं. म्हणजे लच्या ठिकाणी न असा उल्लेख काही शब्दामधून केला जातो. असे काही शब्द मी या ठिकाणी मी सांगतोय की मराठीमध्ये अगदी नवे शब्द, म्हणजे कोणतीही भाषा बोलीभाषा तयार होत असताना त्यामध्ये अनेक नवीन शब्द तयार होत असतात. तसे या बोलीभाषेने अनेक शब्द दिलेले आहेत. त्यातले काही मोजके शब्द आणि त्यांचे अर्थ
मी इथे सांगतोय. अळकी, अळकी म्हणजे अन्याय. अच्युती म्हणजे विनासायास. आमाशी, आम्हाला. अन्याय म्हणजे अन्याय. अजमास म्हणजे अंदाज. अळती म्हणजे माप. अडगारी म्हणजे मध्यम वयीन. आळ म्हणजे मजुरी. आळंग म्हणजे अधांतरी. अंगी म्हणजे शर्ट. इदगार म्हणजे समोर. इस्टन म्हणजे प्रॉपर्टी. इष्टी म्हणजे बस. इळगी म्हणजे विळी. उदार म्हणजे अंगण. उडगूस म्हणजे झाडायला. उसूल म्हणजे श्वास. उलस्त म्हणजे थोडस. उडदार म्हणजे करदोळा. कत्री म्हणजे फाटा. कंदी कधी. कन्न म्हणजे केव्हा. कास म्हणजे कशाला. पुत म्हणजे संकट. कुरबर म्हणजे धनगर. करबेव म्हणजे कढीपत्ता. टमाटे म्हणजे टोमॅटो. कवन वाकळ किंवा गोधडी. कानन म्हणजे कशानं. कसारकी म्हणजे आजार. कवाट अंड. खट्टे कुठे. रौंदा म्हणजे उसाची वाळलेली पानं. खैम म्हणजे नेहमी. खेटोन म्हणजे चिकटून. खाली म्हणजे मोकळा. वंत म्हणजे माहीत. गवर म्हणजे शेणखत. गुंडा म्हणजे दगड. गुरबी म्हणजे चिमणी. गोर म्हणजे जनावर. ग्वाड म्हणजे गुळ. मोजणे म्हणजे फेकणे. गसली म्हणजे गेल्या वर्षी. गिन्ना म्हणजे खरवस. घरकारणी म्हणजे पत्नी. चिल्लर म्हणजे किंमत. चकोट म्हणजे चांगलं. चिनमुरे म्हणजे चुरमुऱ्या. चिल म्हणजे पोत. चंदी म्हणजे वळचण. जुद्ध म्हणजे वेगळं. जाली म्हणजे बाबूळ. झाडशी म्हणजे धाडशी. तंड म्हणजे चिरा. ठाय म्हणजे ताट. ढगाटा म्हणजे शेकोटी. पिया म्हणजे तू. तूज म्हणजे तुला. तंदी म्हणजे त्या दिवशी. तन्न म्हणजे तेव्हा. तवरस्क म्हणजे तोपर्यंत. तगाड म्हणजे पत्रा. याप म्हणजे व्याप. निकोन म्हणजे आमटी. नाकूड म्हणजे लाकूड. नोनी म्हणजे लोणी. लोणचं म्हणजे नाही. निंबू म्हणजे लिंबू. निसन म्हणजे शिडी. निलकी म्हणजे वेगळी. नारवेळ नारळ. निवे नव्हे. पतून पर्यंत. पाजे पाहिजे. पोटातलं वजरी. पाठ पोट. कुर्माशी चांगले. पेसरेट स्पेशल. पैन पहिला. कोलमी सरबराई. पाटलोन छड्डी. फेर पेरू. बदिस जवळ. बळयान खोट. बदिक संपत्ती. बळगार कासार. बडगी सुतार. बोरिया भाताची तट्टी. बारकोल चाबूक. बिनचोकरे चिंचोके. बळग नातलग. भरमाप्पा टोनक्याने मारहाण. भवने फिरणे. मळेक सारखे. म्हणुकोस म्हणून. म्हणी पाठ. मान नंतर. माज मला. मागलेंदा मागच्या वेळी. मिया मी. मोसबा मस्ती. मासोळी मासे. माजगोर मधली खोली. मैदानास शौचालयास. येळव वेळू. ऋण कर्ज. लेवणे परिधान. लिंबार ऊन. वसरी ओसरी. वांगड भाजी. वाडभर काही वेळापूर्वी. पग्ग अडाणी. वट्टात एकूण एकंदर. पडांगा टोमणा. फन्नी वहिनी. अन्न फळ. फलस घाण. वारी टेकडी. फणा चप्पल. फादडणे मारणे. फगडणे हरवणे. शेटारणे भावकाने. सुकान सुद्धा. सरे सारे. सारणे संपवणे. सुडगाड स्मशान. साकार साखर. हातरान अंथरूण. हाशी आहात. हाय आहे. हुंदळा पाळणा. कुरूप एका दमात. हडग बुट्टी. हुडकणे शोधणे. हुडगी मुलगी. हुंचीपक्का चिंचोके. हळदुळा पिवळा. हगूर हलका. हरकी नवस. रगड फार. रिक घट्ट. असे काही शब्द याच्यामध्ये नव्याने तयार झालेले आहेत मराठी भाषेमध्ये. आता अशी काही वाक्य मिक्सअप झालेले आहेत मराठी आपल्या बोली भाषेमध्ये. समजा एका गल्लीमध्ये एक कासार आलेला आहे.
तर एक बाई असं म्हणेल, पाटलाच्या वाड्यात बळगार येलाय खरं, आमच्या बाळीच्या आरतीची काकणच नाहत्या त्याच्याकडे. म्हणजे बळगार हा कानडी शब्द आहे. कासारच्या ठिकाणी बळगार वापरला जातो. बळगाराकडे तिच्या आरतीची काकणच नाहताय. काही लोकांचं दोघा-तिघांचं बोलणं सुरू असतंय आणि त्यातलं एखाद्याला काय माहीतच नसते आणि त्याला जर कोणी बोला म्हटलं तर तो म्हणेल, त्यातलं माझ का गंतूच नाही, तर मिया काय बोलू? म्हणजे ग्वंत नसणे. ग्वंत हा कानडी शब्द आहे, की तो इतका बेमालूमपणे मराठीमध्ये मिसळलेला या बोलीभाषेमध्ये. ग्वंत म्हणजे माहिती नसणे असा त्याचा अर्थ आहे. सीमा भागातील मुख्य दैवत सौंदतीचे यल्लमा देवस्थान आहे. घराघरातून देवाच्या पडल्या भरल्या जातात. देवीच्या मूर्ती तिथं आहेत. फोटोंचं पूजन होतं. त्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी सौंदत्तीला जाणे होते. दसऱ्यात तेल वाढवायला जायची प्रथा आहे. सुगीनंतर पौर्णिमेच्या यात्रेला या भागातले लोक जातात. यात्रेतून परतल्यानंतर गावच्या वेशीबाहेर 1-2 दिवस राहतात. तिथे यात्रेचे स्वरूप येते. त्याला मारग मळणे म्हणतात. या यात्रा आता प्रत्येक गावात होत असून तो एक विरंगुळा स्थळ आहे. या निमित्तानं गोळा होणारे नातलग यातूनही ख्याली खुशाली देवाणघेवाण होऊन भाषा संवर्धन सुरू आहे. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. लोक पूर्वी बैलगाडीतून जायचे, 8-8 दिवस सौंदत्तीला जायचे. आता टेम्पो ट्रॅक्स, टाटा सुमो असे वेगळी वाहनं घेऊन जातात. वाहनं बदलली पण अंधश्रद्धा तसेच राहिल्या. पूर्वी पण 2-2 दिवस बाहेर गावच्या वेशीबाहेर लोक राहायचे. आताही वेशीबाहेर राहतात. तिकडे त्यांचे पै पाहुणे भाकऱ्या घेऊन येतात. त्या राहिलेल्या ठिकाणी भाकऱ्या करण्याची प्रथा नसते म्हणून पै पाहुणे भाकऱ्या घेऊन येतात आणि तिकडे पुन्हा गावात जत्रा भरते. तिथे लोकांच्या अंगात येतं, देवी संचारते. पुन्हा ह्या सगळ्या बोलीभाषेचा आपल्याला प्रभाव त्या यात्रेतूनही दिसतो. आता आपल्या पिढीसमोर ही बोलीभाषा संपू नये याची खबरदारी घेण्याची गरज आहे. सीमा भागातील लोकांनी ही भाषा टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. भाषा गावंढळ असली तरी त्यात सीमा भागातील खेड्यांचा आत्मा आहे. या पुढच्या काळात या बोलीभाषेत अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी. साहित्य संमेलनातून या बोलीवर परिसंवाद व्हावेत. या बोलीला सीमा भागातील मातीचा सुगंध आहे. तो सुगंध साहित्यातून सातत्याने दरवळावा. या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी सीमावासियांनी घ्यावी. आपली भाषा, आपली संस्कृती टिकवण्याचं काम तुम्हा आम्हालाच करायचं आहे. त्यासाठी सर्वांनीच योगदान द्यावे ही या निमित्ताने अपेक्षा आहे. मला या बेळगावी बोलीभाषेबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी भाषा प्रतिष्ठानचे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे ऋण व्यक्त करतो. कदाचित माझ्याकडून अपेक्षा वेगळ्या होत्या असतील, पण कधी कधी असं असतं की आला आला रुकवत दणाणले आळी, उघडून बघते तर अर्धी पोळी, अशी अवस्था होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. की मी माझ्या परीने प्रयत्न केला. ही बोलीभाषा मी लिहिले. माझा अंतरीचा बोल ललित लेख संग्रह आहे या बोलीभाषेतील आणि त्याच्यातीलच काही भाग मी सादर केलेले आहेत. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांमुळे ही भाषा टिकू नये असं माझं म्हणणं आहे. मी अजून एक जाता एक उदाहरण सांगतोय. मी एका घरात जातो आणि एक बाई दुसऱ्या बाईला कशी बोलते हे मी सांगतो आणि मी थांबतो. तर हल्ली मोबाईलचं फॅड वाढलेलं आहे आणि हे ग्रामीण भागात याला शेतात काम करताना बायका मोबाईल घेऊनच काम करतात. ब्लाऊज मध्ये मोबाईल ठेवून गाणे ऐकत भांगलतात. अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. तर खेड्यामध्ये अशीच एक बाई जाते एका घरामध्ये. म्हणजे हाशी घरात यवानी लई दिवसाने येल्या असताय, काय काम काढल्याशी, जल्दी येल्याशी, कंदी नव्हे ते येल्या असता, बसानी चा करू. नको चा पण नको. हे बघा भन्नी लई हरकतीचं काम आहे म्हणून येलाव. काय झालाय, भात कातरतला हाय आणि वट्टात माणूसच गावे नाही. तर मिया म्हणून 2 रोज आमच्या तेव्हा भात कातरूस.
काय हाय तुम्ही कंदी येऊच नाशी आमच्या घरात कंदी नेहमी ते येल्या असताय येऊसच पाहिजे. तर तुम्हाशी एक गोट आधीच सांगितलेली बरी. काय हाय आमचा बळाग लई गोतावळा लई. माझी पोरगी ह्या गावास आहे. तिकडून दाजीचा फोन येत आहे, तिकडून बहिणीचा फोन येत आहे. आणि काय होत आहे शेतात कामास गेल्यावर माझं बळाग लई असो कोस फोन येतात आहे. फोन आल्यावर फोन उचलूचा लागताय. फोन उचलूचा लागताय म्हटल्यावर बोलूचं लागताय. मग त्या म्हणशील की कामाशेले का फोनावरनं बोलायचेले म्हणून आधीच सांगतो मी. हे बघा फोन याला तर बोलोच देतो म्हटल्याशी तर तुमच्या कामास येतो, नाहीतर मी काय यांना. आणि होय घे बाई काय करू आता सगळ्यांच्या सर्वांच्याच कडे फोन आता आहे. फोनाशिवाय काय चालताय सर्वांचीच येतात. पहिलं बायका तंबाख लावीत, तंबाख खाईत, तपकीर लावीत, मैदानात जाईत. आता काय फोनावर बोलतात. दुसरं काय हुच तेवढंच काम होत आहे. 5 तास 4-5 तासाच्या वर काय काम शेतात होत आहे कधी. शेतात काय काम म्हणणार आहे. बोलताना बोलूच लागताय. येतो येत या ये ये. जेवणाचं काय केलं असताय नाही जेवणाचं काय ना बकऱ्याचं मटण आणून आम्ही वाढतो चकोट तांदळाच्या भाकऱ्या करतो. खातं बित्तली काळजी करून कशी तुम्ही नुसतं शेतात येताना बघा 2 रोज जेव्हा मी या 2 रोज तुमच्यात येतो. खरं एवढं हरकतीचं काम एवढं सारू एवढं हात कातरताना काम एवढं करू तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची भाषा ही बोली भाषा अशी आहे. धन्यवाद सर. मंडळी, मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्या व्यतिरिक्त अशा काही बोलीभाषा आहेत ज्या परभाषांच्या सहवासातून जन्माला आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमा भागातील भाषा संकरातून त्या तयार झालेल्या आहेत. बेळगावी बोली सुद्धा अशीच कन्नड आणि मराठी या भाषांच्या संकरातून तयार झालेली अतिशय गोड आणि खुमासदार भाषा. त्या भाषेची खुमारी आज दळवी सरांनी आपल्याला इथे उलगडून दाखवली. त्यातली काही वैशिष्ट्य खास बेळगावी ढंगामध्ये बेळगावी उच्चारांमध्ये त्यांनी सादर केली. ही भाषा कुठे बोलली जाते हे त्यांनी सांगितलं आणि या भाषेतले काही वैशिष्ट्यपूर्ण उतारेही सादर केले. या भाषेचा जो एक वेगळा सुगंध आहे तो सरांच्या रूपाने इथे दरवळतो आहे. सर काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत ते आपण घेऊया का? चालेल. हा, एक प्रश्न असा आहे की बेळगावी भाषा आणि प्रमाण मराठी भाषा यातील लिंग वचन विभक्ती याच्यामध्ये फरक आहे. तर तो फरक जरा तुम्ही स्पष्ट कराल का? समजा मराठीमध्ये आपण असं म्हणतो की तो गेला, पण मला वाटतं बेळगावी मध्ये ते गेलं असं काहीतरी म्हणतात. हा, तर हा जो काही फरक आहे तो जरा स्पष्ट कराल का तुम्ही? तो आहे पहिल्यापासूनच म्हणजे की तो जो शब्द आहे त्याला ते म्हणतात. आणि म्हणजे तोला ते म्हणायची प्रथा आहे पहिल्यापासूनच. या पद्धतीने ती रचनाच पहिल्यापासून भाषेमध्ये अशी झालेली आहे की असं वेगळं काय सांगता येणार नाही. म्हणजे हे असंच आहे प्रमाण पहिल्यापासून अशाच पद्धतीने सादर केलं जातं किंवा बोलली जाते भाषा. पण असे आणखी काही शब्द तुम्ही सांगू शकता का की ज्याच्यामध्ये लिंग वचनामध्ये प्रमाण भाषा म्हणजे प्रमाण मराठीमध्ये आणि बेळगावी बोलीमध्ये फरक आहे? हो, आता मी सुरुवातीला जो पॅराग्राफ वाचला होता बघा त्याच्यामध्ये ते आहेच ना तशा पद्धतीने. जे प्रिन्सिपल बोलतात ना तोला ती करतात, तिला ते करतात, अच्छा, तिला तो करतात. आणि हे झाले आपले बेळगावी जो कन्नड माणूस बोलतो तो असा करतो. म्हणजे कन्नड माणूस मराठी भाषा बोलण्याचा जो प्रयत्न करतो तो माणूस तोला ती करतो आणि तिला तो करतो. आणि आपल्या ही जी बेळगावी जी उपनगरातली बोली भाषा आहे त्याच्यामध्ये तोला ते म्हणतात. म्हणजे ते गेलाय म्हणजे आता आमचं विलास आता म्हणतोय ना विलास गेलाय शाळेस ते गेलाय शाळेस अशा पद्धतीने. ओके, बरं. आणि एक प्रश्न असा आहे की बेळगावी बोली आणि चंदगडी बोली याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बेळगावीमध्ये असं आता बघा बेळगावीमध्ये मिया म्हणजे मी, मराठीमध्ये मिन. आता इकडची भाषा चंदगडी बोलायची झाली हिरी काय ना जाऊ शेत करू शेत काम करू शेत काम केल्याशिवाय होत आहे करूच नको माणसानं राबवच्या अगदी कसं मिळेल करूच नको अशा पद्धतीने. आता इकडे बघा गुदस्त आता एक शब्द असा आहे की बेळगावी भाषेमध्ये गेल्या वर्षीला गसली म्हणतात, आपल्याकडे म्हणतात गुदस्ता.
चंदगडी भाषेमध्ये गुदस्ता आणि आम्हाला काय आम्हाला म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी इथे आम्हाला येते असे अगदी सिमिलर आहेत ते शब्द. बरं, म्हणजे पण बेळगावी भाषेवरती कन्नड भाषेचा प्रभाव आणि चंदगडी भाषेवर कोल्हापुरी भाषेचा प्रभाव आहे असं काही म्हणता येतं का आपल्याला? कोल्हापुरी वेगळीच आहे मॅडम. कोल्हापुरी अच्छा. टोटली वेगळी भाषा आहे आणि बरं ही बरं. चंदगड आहे आणि चंदगड मधला सुद्धा जो भाग आहे तो तुर्केवाडी भाग, शिनोळी भाग तो ही हम्म. बेळगावी भाषा बोलली जाते आणि इकडे पश्चिम भागामध्ये चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये साधारणतः कोकणीचा प्रभाव आहे. असा अच्छा. हेल काढून बोलतात. जाऊस पाहिजे, करूस पाहिजे अशा पद्धतीने असं जरा लांब असं बोलतात. ओके होय ओके. पाहिजेला होय म्हणतात. जाऊस होय, करूस होय, जाऊस येत, करूस येत अशा पद्धतीने. आणि बेळगावी मध्ये 2 क्रियापद वापरली जातात का, म्हणजे करून सोडा वगैरे अशा प्रकारे? ते ह्याच्यामध्ये मॅडम ही जे परत आणि ते जे करून सोडा, जाऊन सोडा, येऊन सोडा हे जे आहे ना, ही जो हा. माणूस मराठी कन्नड मूळचा आहे, जो मराठी बोलतो तो तो वापरतो असे. मला ती अच्छा. भाषा ही प्रमाण भाषा मला म्हणायचीच नाही आहे. माझं जे म्हणणं आहे, जे मिया, तिया, कास, कटे ही भाषा बेळगावी बोलीभाषा आहे. आणि ही अच्छा. जी आत्तापर्यंत जे दाखवली गेली, म्हणजे हम्म. रावसाहेब नाईक असेल, गोंधळात गोंधळ असेल किंवा हा. दादा कोंडकेंचा पळवापळवी पिक्चर होता. त्याच्यामध्ये जे राघवेंद्र कडकोळनी जो रोल केला होता, त्याच्यामध्ये जी भाषा होती, ही कन्नड बोलणाऱ्या माणसाची आहे. अच्छा. ही मला तेच म्हणायचं आतापर्यंत मला 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 खोडण्याचा मुद्दा तो आजचा हाच आहे, की ही जी भाषा आपल्याकडे बेळगावी म्हणून जी आमच्या माथी मारली जाते ती बेळगावी भाषा नाही. नाहीच आहे. ओके. नाहीच आहे. ही वेगळीच भाषा आहे. त्याच्यात फक्त बरोबर. आपण हसण्यासाठी आपण तिचा वापर करू शकतो. हा. म्हणजे ती सुद्धा एक वेगळी भाषा भविष्यात होऊ शकेल. म्हणजे ती सुद्धा एक वेगळी बोली भाषा ठरू शकेल. बरोबर बरोबर. आणखी एक विचारायचं होतं की नवीन पिढी जी आहे ती बेळगावी भाषेमध्ये संवाद साधते का, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे थोडंसं. कमी झालंय पण तेच म्हणतोय मी पुरुष जे म्हणजे शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा एखादा कामासाठी बाहेरच्या गावाला गेलाय तो शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो. पण माझं असं म्हणणं आहे की खेड्यातल्या बायकांनी ही भाषा जिवंत महिलांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे. आणि अजूनही ही जी टिपिकल गाव आहेत उचगाव, येळूर, मंडोळी तुम्हाला असं दिसतं बेळगाव एकदम जवळ आहे. 4-5 किलोमीटरवर बेळगाव आहे. पण बेळगावचा प्रभाव नाही. बेळगावमध्ये वडगाव असेल, शहापूर असेल, तुमचं जुने बेळगाव असेल तिथेही तीच भाषा बोलली जाते. जी बोलीभाषा आहे तीच. आणि महिलांनीही ठेवलेली आहे खेड्यातल्या. पण मग नवीन पिढीला जर बेळगावी भाषेकडे किंवा बोलीकडे आकर्षित करायचं असेल तर काय करता येईल का? माझं म्हणणं आहे की साहित्यामध्ये यायला पाहिजे. साहित्य संमेलनामध्ये याच्यावरती परिसंवाद व्हायला पाहिजे. या भाषेचा जागर व्हायला पाहिजे. आणि या दृष्टीने काहीही होताना दिसत नाही. की प्रयत्न जे व्हायला पाहिजे भाषा संवर्धनासाठी, बोलीभाषा संवर्धनासाठी त्याबद्दल ह्या सीमा भागात काही घडताना दिसत नाही. जी 14-15 साहित्य संमेलनं होतात दरवर्षी त्याच्यामध्येही कधी हा विषय तुच्छ समजला जातो. की ही भाषा म्हणजे एक प्रकारचा न्यूनगंड. खरं तर ही भाषा टिकली पाहिजे. त्याच्यामध्ये एवढे शब्द तयार झालेत. बरोबर. सगळी भाषा टिकवण्याचं काम ह्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. पण आता काहीतरी आपल्या ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि काही लोक आता राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये ह्या भाषेवर संशोधन पण करतायत. बरोबर आहे. आणखी कुणाचा काही प्रश्न आहे का? सरांना काही विचारायचंय कोणाला? सर तो मी नव्हेच म्हणून एक फार जुनं नाटक आलं होतं. होय, होय, तर होय. त्या नाटकामध्ये या बेळगावी भाषेचं हे होतं, म्हणजे तो मी नव्हेचा जो असतो आरोपी, बरोबर, बरोबर. तर त्या आरोपी ते निपाणीचे असतात, तर ते निपाणी मध्ये सुद्धा ही बेळगावी भाषाच बोलली जाते का? होय, होय, होय. पण थोडस जरा बदल होतो. एवढा क्लिअर असे शब्द येत नाहीत. थोडे त्याच्यामध्ये पण कन्नड भाषेतच आहे तो प्रकार. प्रभाकर पणशीकर यांच्या तोंडी ही भाषा होती. मी ते नाटक बघितलं होतं त्यावेळेला प्रभाकर पणशीकर. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? माझा प्रश्न आहे सरांना. हा हा विचारा. सर विविध बोलीभाषेमध्ये त्यांची स्वतःच्या बोलीभाषेमध्ये मासिकं असतात किंवा 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे असे त्यांचं मॅगझिन्स असतात. तसं बरोबर. बेळगावी बोलीचं काही आहे का?
नाही कारण नाही सर, त्याची ओळख करून घ्यायची असेल. नाही म्हणून ते नाही आहे. मीच एक 2 वर्ष तरुण भारतमध्ये मी आमच्या संपादकांना आग्रह करून मी एक सदर घेतलं होतं, अंतरीचा बोल म्हणून. ते त्याच्यामध्ये मी अशा वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना ह्या भाषेत पूर्ण लिहित होतो. 2 वर्ष मी ते केलं, एक सदर चालवलं होतं तेवढंच. त्यानंतर असं काय नाहीच आहे प्रयोग तिथं झालेला. आणि त्या सदराचं जे आता अंतरीचा बोल म्हणून माझं पुस्तक आहे, मी ते तुम्हाला पुस्तक पाठवतो, तुम्ही जरा ते बघा. थँक्यू सर. म्हणजे नक्की हे थँक्यू असं सर. आणि आणि सर, त्याच्या या व्यतिरिक्त अजून काही साहित्य निर्मिती आहे का सर, की जी आम्ही वाचून बोलीभाषा समजू शकतो? तुमचं तर पुस्तक आहेच सर. हा एक पुस्तक आहे. आणि एक सगळ्यात पहिलं पुस्तक आलेलं आहे ते नारायण अतिवाडकर म्हणून ते लेखक होते, त्यांचं अप्पा मास्तर म्हणून एक पुस्तक आहे. आणि अशीच एक फार पुस्तकं नाही आहेत कथेमध्ये वापर केलेले, म्हणजे जे आपण जे संवाद लिहितो ना, त्या संवादामध्ये वापरलेले काही कथेमधनं वापर झालेला आहे. आपले डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या कथामधून हे असं संवाद साधलेला आहे या भाषेमध्ये. थँक्यू पु सर. ल पु ल देशपांडेंनी सुद्धा बरेच पात्र बेळगावी असे उभे केलेले आहेत बरोबर, त्यांच्या तेच लिखाणातून. बरोबर. रावसाहेब नाटकामध्ये त्यांचं हे होतं, हम्म. रावसाहेब जे आहे ते हीच बेळगावी भाषा बोलतायत. त्याच्यामधला संवाद जो होता तो बेळगावी भाषेमधला होता. पण तो माझं असं म्हणणं आहे की तो बोली भाषेतला प्रमाण म्हणजे बेळगावी बोली भाषेतला नव्हता. कन्नड माणूस मराठी बोलतो तो प्रयत्न होता. सर, वारंवार ज्या अंतरीचा बोल या पुस्तकाचा उल्लेख करताहेत, त्या सरांचं पुस्तक अभिजित, मी तुम्हाला आता पाठवलंय, ते जरा डिस्प्ले करता का? हा होय. पुस्तक ना फक्त एक मिनिट पुस्तक दाखवतो मी सरांचं. असं असं हे पुस्तक आहे. दाखवतायत ते, स्क्रीनवर दाखवतायत. हे मी तुम्हाला पाठवतो, याच्यामध्ये भरपूर तुम्हाला ह्या बोली भाषेची माहिती मिळणार. नक्कीच सर, थँक्यू. मला जरा ऍड्रेस हे करा, मी पाठवतो. हो, नक्की नक्की. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? सर, मी जगन्नाथ घरत बोलतोय. हा, बोला बोला सर. आपली तुमची जी बोलीभाषा आहे किंवा वाडवळ येथील कुठली बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषेतून साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नाही. ह्याचे कारण मला तरी वाटतं की ती भाषा आपण बोलू शकतो, पण तो लिहिताना फार अवघड जाते. होय होय, बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे. हे पण लिहिताना आवडतं मला, मीच लिहिलेले शब्द मला वाचताना अवघड जातात, असा प्रकार होतो. मी सुद्धा कुणबी भाषेतून लिहितोय. म्हणूनच ते मी त्यानंतर माझं एक गावाकडच्या गोष्टी म्हणून माझं एक सदर होतं तरुण भारतमध्ये, काय तर त्यांनी मला अशी भाषा वापरू नको म्हणून सांगितलं, लोकांना सगळ्यांना समजायला पाहिजे, तू ते प्रमाण भाषेतच लिहि म्हणून सांगितलं. मग ते गावाकडच्या गोष्टी म्हणून मी 2 वर्ष ते सदर माझं सुरू होतं. आता पारकट्टा नावाचा माझा कथासंग्रह केला प्रकाशित. त्यात बोलीभाषेतल्या कथा बऱ्याच आहेत, कुणबी बोलीभाषेतल्या. बरोबर. बरेच प्रयत्न वाचक म्हणतात, पुष्कळ प्रयत्न केल्यावर आम्हाला वाचता येतं, कळतं, पण तू वाचताना सुद्धा त्यांची जीभ ही त्या भाषेकडे अशी बोलताना वळत नाही. टोनिंग व्यवस्थित जमायला पाहिजेच. मूळ भाषेत सुद्धा हे बोलू शकत नाहीत, अशी अवस्था झाली. आपण आपली भाषा समृद्ध करण्याचा विचार करतो किंवा हे बोलीभाषा टिकाव्या किंवा संवर्धन व्हावं, हा आपण विचार करतो खरं, पण ही मला असं वाटतंय आता तरी की घरोघरी प्रमाण मराठी भाषा, काही घरात आता इंग्लिश आणि मराठी किंवा इंग्लिश आणि हिंदी अशी भाषा पोरं, आपली इंजिनियर झालेली मुलं बोलत आहेत. परिणामी असं आहे की ह्या भाषा टिकतील का, संवर्धन होतील का, हा एक चिंतेचा विषय आहे. तुम्ही वेगळ्या भाषेतून बोललात, मी मराठी आमच्या कुणबी भाषेतून साहित्य संपदा तयार करायला लागलोय. बरेचसे लेख लिहिलेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत, काही छापलेले आहेत, काही पुस्तक रूपाने आहेत. माझं त्रैमासिक आहे सुमाल्य नावाचं, त्याच्यातून मी कथा प्रकाशित केल्या, पण त्याला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही वाचकांकडून. हे माझं दुःख आहे, म्हणून मी 12-13 त्रैमासिक काढले आणि बंद करून टाकले. नाही, तसंच होतं ते, कारण हे वाचायला सर दोघांनाही, सर मी जरा बोलू इच्छितो जरा. बोला. दोन्ही बोलीमध्ये लिहिणारे तुम्ही चांगले लेखक आहात, तर दोघांनाही असं आव्हान आहे की तुम्ही जर व्हिडिओ केले आणि युट्यूब किंवा इतर माध्यमांवरती जर दिले तर आम्हाला खूप ऐकायला आवडेल ते.
कारण नाही, आता हे आपण बघतोय खूप मालवणी मधले काही आहेत किंवा भारत गणेशपुरे सारखे त्यांची बोली पुढे नेणार आहेत. हे आपल्याला तुम्ही म्हटलं तसं ते वाचता आम्हाला येणार नाही, पण ते ऐकायला खूप मस्त वाटतं. मजा येते. त्यामुळे बरोबर, असं बरोबर. जर पुढे येत गेलं तर आणखी छान होईल ते. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. मी प्रयत्न करतो. आता काय झालंय, माझं सध्या युट्यूबवर गावाकडच्या गोष्टी सुरू आहे. ते संपल्यानंतर हा प्रयोग करायचा आहे. आता सध्या तुम्ही विजयकुमार दळवी तरुण भारत नक्कीच नक्कीच. हे सॉरी असं हे केलं तर तुम्हाला मिळणार, तुम्हाला गावाकडच्या गोष्टी हा हा. दर रविवारी भाग आहे तुम्हाला. हा, व्हेरी गुड. हा, ते तुम्ही डायरेक्ट जरी विजयकुमार दळवी गावाकडच्या गोष्टी गावाकडे केलं तरी येणार. जे डॉक्टर अमेय गोखलेंनी सांगितलं तर त्याचं तो तसे जर व्हिडिओ केले तर आजची तरुण पिढी ही वाचनाकडे कमी होय, आणि बरोबर. हे असे YouTube कडे जास्त आकर्षित झालेली आहे. आणि असे जर YouTubeचे व्हिडिओ आले तर नक्कीच ती बोली भाषा संवर्धनात मदत होईल. ओके, मी करतोय सर. आपल्या सूचनेचं जरूर पालन करायचा मी संकल्प करतो. माझ्याकडे ऑलरेडी 60 एक भाग तयार आहे. 60 भाग माझ्याकडे 60 भाग तयार आहेत. फक्त ते सादर करायचे आहे, एवढंच. आणि मला याच्यात आवड पण आहे. ह्या भाषेचं टोनिंग मला जरा जमतं. माझं बालपण तिकडचंच, मुळगाव मंडोळे आमचं. मी सध्या राहतोय चंदगडला, चंदगड तालुक्यात. पण मला ते लहानपणी हे शब्द सगळे कानावर पडलेले आहेत. एक एक शब्द मला त्यातला माहिती आहे, बेळगावी भाषेतला. भले मी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून मला तेवढा अभ्यास नाही आहे, अगदी क्लिअर सांगितलेलं बरं. मी प्राध्यापक नाही. मी पहिल्यांदा सांगितलंय, सरवणकर मॅडमना मी सुरुवातीलाच बोललोय की मला व्याख्यानाची मला सवय नाही, पण हे मी लिहितो. पण मला असं वक्तृत्व कला तेवढी माझी खास नाही आहे. पण मी हा शब्दांशब्द याचा अभ्यास केलेला आहे. नाही सर, तुमचं खूप छान झालंय. छान झालं. चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं. थँक्यू. कारण कोणतीही भाषा येण्यासाठी व्याकरणाची गरज नाही. होय, परंतु त्या बरोबर. भाषेचं व्याकरण लिहायचं असेल तर ती लिखित स्वरूपात भाषा असेल तरच ते व्याकरण तयार होईल. करेक्ट, बरोबर. मी प्रयत्न केला. आता हे आमच्या कुणबी भाषेचं व्याकरण मी लिहायला लागलेलो आहे. हा पण हा हा. माझ्याकडे आज कुणबी भाषेचं लिखित स्वरूपामध्ये अशी ग्रंथ संपदा मिळत नाही. परिणामी मला विभक्ती प्रत्यय किंवा क्रियापद किंवा अव्यय क्रियाविशेषण अव्यय मला शोधायचे आहेत किंवा मला आमच्या भाषेत मिळवायचे. कशी मिळवणार? तर मला त्याचा शोध घ्यावा लागतो. मग आमची जेवढी गावं आहेत त्या गावातली 90 वर्षाची, 89 वर्षाची, 88 वर्षाची, 40 वर्षाची वयोवृद्ध माणसांशी बोलत राहतो. आणि बोलता बोलता त्यांच्यातले बरोबर प्रत्यय, अव्यय, लिंग, वचन हे शोधतो आणि टिपून ठेवतो. त्यांचे मी आभार मानणारच आहे नंतर. पण असो, विषयांतर होतंय. काही गोष्टी संवादातूनच मिळवाव्या लागतात. माझे प्रयत्न सुरू आहे. बेस्ट ऑफ लक. मॅडम, थँक्यू मला बोलायला दिलं त्याबद्दल. धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत का? मोना राऊतने जरा कनेक्ट व्हायला सांगितलं. बरोबर, हरकत नाही सर. अतिशय छान तुमचा संवाद सुरू होता. तुम्हाला म्हणजे जगन्नाथ सरांना स्वतःच्या भाषेबद्दलची इतकी आत्मीयता आहे आणि विजयकुमार दळवी सरांना त्यांच्या भाषेची आत्मीयता आहे. दोघंही या व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. प्रत्येकाला आपली जी बोली आहे ती पुढे न्यायची आहे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे, ती टिकवायची आहे आणि तोच तर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. त्यासाठीच हा उपक्रम सुरू केलेला आहे की या बोली भाषांना टिकवलं पाहिजे, त्यांना पुढच्या पिढीपर्यंत नेलं पाहिजे. आणि तसं झालं तर आपल्या या उपक्रमाचा हेतू आहे तो साध्य झालेला आहे असं नक्की म्हणता येईल. डॉक्टर अमेय यांनी एक मार्ग सुद्धा सुचवलेला आहे की तुम्ही याचे YouTube व्हिडिओ तयार करा आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा नक्की पोहोचेल. फक्त त्या बोली भाषेचे नाही तर इतरही भाषांचे लोक या बोलींचा मग आस्वाद घेऊ शकतील. तुमच्या दोघांच्याही प्रयत्नांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहे. दळवी सर, आज आपण इथे आलात आणि बेळगावी बोलीचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. याशिवाय दळवी सरांचा संपर्क आपल्याला मिळवून दिला आमच्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे संजय गावडे सर यांनी. त्यांचेही मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान तर्फे आभार मानते. याशिवाय ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे, सचिव मृणाल पाटोळे
आणि सहसचिव अजित तिजोरे यांचेही मी आभार मानते. ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आकाराला आलेला आहे ते ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे विशेष सल्लागार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ माननीय डॉक्टर बसंत काळपांडे सर यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला झूमचं प्रायोजकत्व देणारे आमच्या संस्थेचे विश्वस्त पुरुषोत्तम इंदानी सर आणि पुढचं पाऊल दिल्ली या संस्थेचे प्रफुल्ल पाठक सर यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचं सुंदर प्रास्ताविक केलं आणि उपस्थितांना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली ते आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अमेय गोखले यांचेही मी आभार मानते. शिवाय संस्थेचे सर्व विश्वस्त आणि प्रशासक चमू यांचे हार्दिक आभार. याशिवाय हा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं ते आमचे तांत्रिक सहाय्यक कुशल असे सहाय्यक अभिजित शिंदे यांचेही मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे आभार मानते. पुढचा जो कार्यक्रम आहे बोलींवरचा तो पुढच्या रविवारी म्हणजे 13 जून रोजी होणार आहे. यावेळेला आपल्याला झाडी बोली विषयक मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा. आपल्या मित्रमंडळींनाही कळवा. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.